स्टार्ट. पृथ्वीराजच्या हळदीला बाय बाय टाटा. तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल पाटील आपल्या मराठी मुंबई या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आपण पुन्हा एकदा बोडणी या गावामध्ये आलो आहे. रेवसच्या इथले बोडणी गाव आहे, त्या बोडणी गावामध्ये आलो आहे. आज आपल्याला हळद आणि उद्याचं लग्न एक्सप्लोअर करायचं आहे. तर आता निघूया आपण बोडणी गावामध्ये आणि बघूया आजच्या हळदीची धमाल कशी असणार आहे बोडणी गावातली, आणि कशा इकडची परंपरा कशी असते, कशा प्रकारे इथे हळदीचा कार्यक्रम साजरा केला जातो हे देखील आपण बघूया. तर चला निघूया आता आपण नवरदेवाच्या घराकडे. पहिले आता गावामध्ये आलो आणि गावामध्ये दादाच्या इथून गेट आहे, तर इथून आता आतमध्ये जाऊया. आतमध्ये साईडला त्यांचा मांडव आहे. आता पृथ्वीराजच्या मांडवामध्ये आलेलो आहे आपण, आणि बघू या साईडला मांडव आहे. गल्ली गल्ली एरिया आहे, थोडा जागा कमी आहे, पण मस्त असं मांडव इथे तयार केलेलं आहे. आता बघूया, आता आतमध्ये जाऊया आपण आणि सगळ्यांना भेटूया. साईडला आपल्याला डवलरीचा आवाज वगैरे देखील येतो आहे, बघू शकतो. म्हणजे इथे भाजी वगैरे कटिंग वगैरे चालू आहे आता सध्या. नमस्कार आई. सगळे आई मंडळी आहेत आणि सगळे भाजी वगैरे कटिंग चालू आहे. ह्या साईडला बघू शकता हा मांडव आहे पृथ्वीराज नवरदेवाचा. आता नवरदेव गेले जरा सजायला, तर सजून वगैरे आल्यानंतर आपण नवरदेवाला भेटूया. तोपर्यंत आपण बाकी मंडळींची भेट घेऊया. पृथ्वीराज नवराचे मेकअप चालू आहे सध्या. आता आपल्याला आता कुठे जायचं आहे? आता देवाकडे जाते पाया पडायला, सगळीकडे पाया पडायला वगैरे जायचं ना. अच्छा, आता पाया वगैरे पडायला जायचं. तर आपला नवरदेवाचा थोडा मेकअप वगैरे चालू आहे. मेकअप वगैरे झाली त्यानंतर मग आपण देवांच्या पाया वगैरे पडायला जाऊ. आता आपल्याबरोबर दादा देखील आहे. दादा आपलं नाव? मी दर्शन कोहली, करंजाचा आहे मी त्यांचा जाव आहे यांचा म्हणजे भाऊजी यांचे. त्यांचे भावाजी. ते नवरदेवाची ताई देखील आलेली आहे. तर ताईचं नाव, ताई नाव आपलं? माझं नाव श्रुतिका दर्शन कोळी. श्रुतिका कोळी. तर बघूया मस्त असा लुक केलेला आहे ताईने देखील. बरोबर अजून आहेत की नाही सगळ्या? आहेत अजून, आम्ही 16 जण आहेत अच्छा, ऐकून. same look केलाय? येणार आहेत, सेम लुक आहे आमचा सर्वांचा. वा, मस्त वाटतं एकदम भारी, खूप छान दिसत आहे. पण आज बोडणी कोळीवाड्यामध्ये आहे. तर बोडणी कोळीवाड्यामध्ये आता कोळीवाड्याचं मध्ये लग्न आहे, तर मच्छी तर असणारच आहे. तर या साईडला बघू येतं मच्छीचं कालवण. काय आहे काय काकी कालवण? कुपा. कुप्याचं कालवण का काय बिर्याणी वगैरे? आता तर कालवणच आहे, संध्याकाळी बिर्याणी. अच्छा, कुपा संध्याकाळी बिर्याणी पण आहे का? ओके. आणि कुपा आणि दुसरा अजून काय मेनू आहे? सकला तर सकला. या साईडला कुप्याचा रस्ता आहे बघू येतं. आणि इकडे काय सकला आहे का? हो, तो सकलेचा आहे. ते नाही सकल्याचा कालवण आहे बघू येतं. सकला मच्छी मस्त कालवण तयार झालेलं आहे इथे, आणि त्या साईडला कुपा तयार झाली. तर असा हा दुपारचा मेनू आहे. आणि सुकट काय नाश्त्याला केलेली काय? सुकट पाव नाश्त्याला. सुकट पाव नाश्त्याला होता. तर सुकट आता संपलेली आहे. आणि त्या साईडला राईस शिजत आहे. आणि इकडे ताई मंडळी आहेत, ते कांदा वगैरे सोलत आहेत, कांदा कटिंग चालू आहे. परत या साईडला देखील भाजी वगैरे मटर सोलत आहेत. काय काकी कशा आहेत? बरे आहेत ना सगळे? या साईडला बघू येत आहे मटर वगैरे सोलत आहेत आणि फरसबी वगैरे. काय बोलता आई? नाही, मी पेणवरून आलो. अच्छा, म्हणजे कुपा बिर्याणीमध्ये हे पण सगळं टाकतात का? बिर्याणी अच्छा, मस्त असा मेनू आहे संध्याकाळचा. तर बघूया आता. शाकाहारीवाला आणला तर त्याला शाकाहारीचा जमतंय, मच्छी लागली तर मच्छी खाते कोण. बरोबर आहे. असं आहे. दादा इकडे आपल्याला काय बनवत आहे? दादा काय बनवत आहे? कोकम सरबत बनवत आहे दादा इथे. या साईडला नवरदेवाचा भाऊ आहे. दादा नाव आपलं? संकेत कोली. संकेत कोली. भाऊजींना तर आपण भेटलेलो आहे. दादा आपलं नाव? संतोष पाटील. आपलं नवऱ्याचं नातं? जावई. अच्छा, तुम्ही पण जावई का? भाऊजी आपले. काका आपलं नाव? मनोहर आशा कोहली. कोली. मयूर काय? मनोहर आशा अच्छा, कोहली. मनोहर आशा कोली. नवरदेवाचे वडील. नवरदेवाची आई कुठे आहे? नवरदेवाची आई जरा सध्या बिझी आहे. अच्छा, नवरदेवाचा भाऊ. दादा इकडे आहे. दादाचं नाव काय? आकाश कोहली. आकाश कोळे. हा नवरदेवाचा भाऊ. आणि ही दोन चिल्लर पार्टी बच्ची कंपनी. काय बच्चू नाव काय तुझं? हाय करा, हाय करा.
कोणचा लग्न आहे आता तुमच्या आप्पाचा? मग आप्पाला हाय कर एकदा. सांग आमच्या आप्पाच्या लग्नाला या. काय बोलतो भाई? एकदम मस्त भारी, एकदम जबरदस्त लुक झालाय. मस्त असा लुक केलेला आहे दादाने. स्वीट बच्चा हाय कर. अरे सगळं देवांना नारळ वगैरे घेऊन जायचं ना आई? देवांजवळ जायचं त्याच्यासाठी सगळं हा करा आहे. आपण कोण नवऱ्याची? मामी. मामी. नाव काय मामी आपलं? जमनी. जमनी मामी आहे इथे आपले नवरदेवाची मामी. आणि हे आपण तुमचं नाव? गंगा. गंगा. कुठलं आपण इकडेच काय? गावात गावातलेच आहेत मामी. तर आता आपल्याला निघायचं आहे देवांच्या पाया पडण्यासाठी सगळे. भाई आहे, त्यांचे आई वडील आहेत. हे वडील आणि हे आई. आई आपले नाव? चंद्रभागा. चंद्रभागा आई आहेत आणि वडील आपलं नाव? मनोहर कोहली. मनोहर कोहली आणि चंद्रभागा आई आहेत. तर आज कसं वाटतंय आपल्या मुलाची आज हळद आहे, तर आई कसं वाटतंय आज? आनंदाचा सोहळा आहे, तो आनंदात पार पडू दे. गणपतीच्या आशीर्वादाने एकदम आनंदात होऊ दे सर्व कार्य. कुठे कुठे जायचं आपल्याला? बोर्णीवर गणपतीचे देवलान, तुमचे देवाशी, सातराशी, साईबाबाशी सगळं देव करावचं इथचं. नंतर आपल्याला रेवसला बी जायचं ना? हा, रेवसला जायचं. रेवसला जायचं नंतर मग आपल्या गावात फिरायचं. मग काय डीजेवर हलाच नाचल, मग देवलान नको जायला, मग डायरेक्ट घरी. मी छोटी करवली आहे आणि मी मोठी करवली आहे. छोटी करवलीचं नाव काय? निधी. निधी कोहली. निधी कोहली. तर या ताईच आहेत. ताईचं आपलं नाव काय? हर्षदा. आपण नवऱ्याची कोण? वहिनी. नवऱ्याची वहिनी आहे हर्षदा. आणि ताई आपण? रसिका. रसिका. नवऱ्याची वहिनीच ना? नवऱ्याच्या 2 वहिन्या द्या. आई आपली काय बोलत? मामी. मामी. नाव काय आपलं? चंद्रा मामी आहे या. तर चला आता पुढच्या देवाऱ्यामध्ये जायचं आपल्याला, पाया पडायला देवांच्या इथे. पूर्ण अजून खूप सारे आपलं फिरायचं आहे अजून आणि खूप सारे ठिकाणं करायचे आहेत. त्याच्यानंतर मग रेवसला जायचं आणि रेवसवरून परत पुन्हा येऊन इकडे नाचायचं वगैरे देखील आहे. तर पटापट जाऊया. दीदी तुला माहिती आहे का आपल्याला कुठे कुठे जायचं? आता कात्रा देवीची चाललो. आपण रेवस लावलो आणि रेवसच्या राम मंदिरामध्ये आलो. मस्त असं राम मंदिरामध्ये दर्शन वगैरे केलं आणि आता आपल्याला जायचं बोडणीलाच ना आता पुन्हा? अच्छा, अजून देवस्थान आहेत का आपल्या रेवसमध्ये? अजून देवस्थान आहेत रेवसमध्ये, ते कम्प्लीट करू आणि नंतर मग आपण बोडणीला जाऊ.
आता दादाची नवरी भेटलेली आपल्याला इथे, ती देखील पाया पडायला आलेली आणि जस्ट आत्ता आपल्याला इथे योगाने भेट झालेली आपली. अचानक भेटले पण मस्तपैकी सगळ्यांना फोटो वगैरे काढायला भेटलेत. मस्त कपल फोटो घेतात. आता मस्त रील वगैरे शूट केलेली आहे आणि आता चला निघूया. आपला नवरा आपला वाट बघा असेल तर जाऊया आपण बोडणीला. तो पाया वगैरे फोटो आलेला आहे आणि आता नाचत तो आपल्या घराकडे जाणार आहे. बघू शकता पूर्ण डीजे वगैरे लागलेलं डीजे सेटअप. इथे सगळ्या करवल्या आहेत बघू शकतात. करवल्यांचा थाट बघू शकता. सगळ्या त्याच्या मस्त सेम सगळ्यांनी लुक केलेला आहे. खूप सुंदर वाटतं. नाचत वाजत घेऊन येतात नवऱ्याला. आता तिकडून पाया वगैरे पडून आल्यानंतर तर इकडचे काका झाली का सर्व तयारी वगैरे हळदीची? आता हळद किती वाजता लागेल? आता आलाय नवरा येत आहे आणि आता हल्दीची तयारी होणार आहे. मग आता नवरा आल्यानंतर त्याला हळद लावायला हळद लावायला सुरुवात होणार. आणि हा आमच्या कुलाब्यातला दिगंबर गोळी म्हणजे आपल्या मुंबई कुलाब्यामध्ये राहतो. मुंबई कुलाब्यातला. ओके नमस्कार काका. इकडे आई देखील आहेत. आई आपलं नाव काय आई? माझा आई लीला शंकर कोल्ही. यांची मुलगी माझी सून. मनोहरची मुलगी ती माझी सून. ओके सोयरे नाते म्हणजे काकांचे सोयरे नाते आहेत त्यांचे. तर तेच आता नवरा याचीच वाट बघतो आपण. कधी एकदा हलत लागते नवऱ्याला. पाहुणी मंडळी देखील आलेली आहेत. हो या साईडला सगळे पाहुणी मंडळी आले. बाकी आपण कुठून आले सगळे? आम्ही कुलाब्यातून
अच्छा तुम्ही सगळे गुलाब आहेत का? अच्छा, हे ताई देखील अच्छा, नवरदेवाची काकी का काकी काकी आपलं नाव? रेखा मच्छिंद्र कोळी. अच्छा रेखा कोळी आहेत या काकी आहेत आणि या सर्व त्यांचे नवरीची आत्या अच्छा, नवऱ्याची आत्या काय आत्या नाव आपलं? तुळशी पकरे. आपलं मी नवरीची आत्या नाव काय आणि आपण कोण? मी नवरीची काकी आपलं नाव? रेश्मा जितेन कोळी. ज्यूस बनवत आहेत कसला दादा ज्यूस बनवत आहे? पायनॅपल स्पेशल ज्यूस बनवत आहेत. फायनली बरोबर 4 वाजता DJ बंद झालेला आहे आणि आता इथून नवरा जाईल हळद लागायला नवऱ्याला. त्यांच्या इथे अशी पद्धतच आहे का सकाळचा नवरा पाय पडून आला का पहिले 4 वाजेपर्यंत इथे DJ वरती नाचलाच सगळे पोरं मंडळी आणि नंतर मग हळद लावायला नेतात. तर आता झालेलं आहे 4 वाजलेत तर आता जावेल नवरा आणि हळद लावायला. आता बघूया आता नवऱ्याची हळद लावणं आणि प्लस जेवायला वगैरे. ताई कसा वाटला नाचून पूर्ण? हा फुल एन्जॉय केली. फुल एन्जॉय. पण हे सगळे गाव म्हणजे पूर्ण गावामध्ये हे करतात का 4 वाजेपर्यंत राहतात? करतातच. आमच्या बोटी गावात हे करतातच सर्व. आता हे आमची करंजावरून माणसं आलेली आहेत आमच्या अच्छा. काही असं. ताईंची ओळख करून दे तुझ्याकडून. ही माझी मोठी ताई. ही मोठी ताईची मोठी मुलगी मोठी भाची माझी आणि ही छोटी ताई ताई सर्वांना आहे आणि करंजावरून आलात का तुम्ही? ती आहे. आणि हा आईची ओळख केली मगाशी आपण. सोय रे धमाल ना बोल. खूप चांगलं वाटलं, मस्त वाटलं. मगाशी बघू शकता फोन नव्हता आणि आता फुल गडबड चालू आहे कारण का आता नवरदेव पण आलेला आहे आणि सगळी पब्लिक आता इथे आहे कारण मगाशी सगळे नाचायला होते आणि आता सगळे इकडे आलेले आहेत पब्लिक. या साईडला सगळे पब्लिक जेवायला आलेली आहे बघू शकता. सगळेजण जेवायला बसले तिथे सगळेजण जेवायला. काय मेनू बाई जेवायला? सकला मासा हे जेवायला बघू शकता. सकला मासा आणि इथे कोलबी कडे मला वाटतं होते. आता जेवूया आणि नंतर मग हळदीचा कार्यक्रम एन्जॉय करूया. तर आपल्याबरोबर हा दादा देखील आहे. दादा नाव आहे गीतेश दादा देखील आहे आणि आता जेवूया वगैरे. देखील आपली मंडळी आहे. गीतेश पाटील हर्ष मुराने खाण्यामध्ये जास्त बिझी आहे म्हणून बघत नाही इकडे.
किती झाली 100-100च्या नोट्या. काय राहिला असतं तर आम्हाला पण देऊन टाक मग. आपले हळद वगैरे लागलेली आहे. तर आई आता कुठे चालले आता जाता वगैरे चालले आपण भात दळून केलीत मारायची. आणि नंतर मग त्यानंतर नंतर मग भटजी महाराज त्याचं पूजन करील आता. आता पूजा वगैरे करू का त्याची पूजा. चला या जवळ जाता घेऊन आलो आणि गेट खोललेलं आहे. जाता कसं वाटतंय दादा आज तुझ्या अंगाला हळद लागली तर कसा आजचा दिवस वाटतंय तुला. मस्त वाटतंय थोडा बरं वाटतंय. दादा जरा कन्फ्यूज होते बोलण्यामध्ये. तर आज खूप मस्त असा कार्यक्रम झालेला आहे आपला. मगाशी देखील आपण पाया वगैरे पडून आलो आणि डीजेच्या तालावरती तर पोरांनी पण फुल धमाल केली. आणि आज रात्री पण अजून तशीच फुल आज रात्रीचा फुल राडा असेल. तर बघायला विसरू नका अजून पुढे व्हिडिओ. फुल मजा असणार आहे, फुल धमाल असणार आहे. तर बघूया आता इथलं पहिले पूजन वगैरे होईल. त्याच्यानंतर मग पुढचा कार्यक्रम आपल्याला हळूहळू बघायला भेटतील. पुढे काय काय होते. शेषीवर्णम चतुर्भुजम प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वविघ्नोपशान्तये. ते पानमिडायचे काय काय वैतुभ्य विकृताय नमो नमः. तेव्हा ते होते मला नारायण धरायचे बाकीचे काही नाही समजले. तरी त्या दिवशी एक काम करू झालंय. आणि इथे काय बनवतात आई. घाऱ्या बनवतात का. जरा घाऱ्या बनवल्या घेतलेल्या आहेत. सगळेजण घाऱ्या वळतायत. आई या कसल्या पिठाच्या असतात घाऱ्या. चावलं असते. या चावल्याच्या पिठाच्या तू तो आंबवलेला पीठ असं तो नाही ना. आता बाकी अलिबाग साईडला वगैरे तो पीठ वापरतात ना. हा ते वडे. आणि मग या हे घाऱ्या साईडला पण तोच काम चालू आहे घरांचा. आणि या साईडला देखील तेच काम चालू आहे. सगळीकडे सध्या घाऱ्याच बनवायच्या तयार करतात. आमच्या लग्नातल्या घाऱ्या स्पेशल कोळी घाऱ्या. बाकी अलिबाग साईडला वगैरे ते वेगळे बनतात ना वडे. वडे ते आगरी वडे. हे तुमच्याकडे याच बनतात सगळ्यांकडे. प्रत्येकाच्याकडे वेगवेगळी प्रथा असते. तसेच इकडे या तांदळाच्या वड्यांची लोकांच्या घाऱ्याची वड्याची पद्धत वेगवेगळी आहे. तेच वेगळी आहे. घाऱ्यांची टेस्ट करून बघूया कशी लागतात घाऱ्यांची टेस्ट. आता बघूया घारी खाऊन घारीची टेस्ट करूया आपण कशी लागते. मस्त आहे आणि गोड आहे एकदम मस्त आहे. खूप भारी आहे टेस्ट. एक नंबर मस्त आहे बरं घारी भारी बनवलात. आपले सगळे करंजाचे मंडळी आहेत. बघूया आता इकडे देखील घाऱ्या बनवायला घेतलेल्या आहेत. नवापाडा. तुमच्याकडे पण असंच घाऱ्या बनतात का वेगळ्या बनतात. सकाळी बनवतात. पण या अशाच असतात का ते दुसऱ्या. ही पण गोड आहे. इकडे आपल्या सगळ्या ताई आणि वहिन्या सगळ्या बसलेल्या आहेत. तर बघूया सगळ्या वहिन्यांची आणि ताईंची ओळख करून घेऊया आपण. तर ताई आपलं नाव. माझं रिद्धी मी नवऱ्याची वहिनी. माझं नाव मलिष्का मी नवऱ्याची वहिनी. माझं नाव प्रीतिका मी नवऱ्याची वहिनी. माझं नाव श्रुतिका मी नवऱ्याची बहीण. वहिनीत फुला चालली. माझं नाव भगवती मी नवऱ्याची वहिनी. माझं नाव वृषाली मी नवऱ्याची बहीण. माझं नाव योगिनी मी नवऱ्याची बहीण. माझं नाव वैशाली मी नवऱ्याची बहीण. माझे नाव अमिषा मी नवऱ्याची गरवणी. माझं नाव जयवंती मी नवऱ्याची वहिनी. ऋतिका भाची एकच मामा राहिलेला असतं लग्नाचा. ममता मी नवऱ्याची बहीण. मी नवऱ्याची वहिनी. धन्वंती माझं नाव. मी सुरक्षा मी नवऱ्याची वहिनी. माझं नाव अक्षदा मी पृथ्वीराजची बहीण. पृथ्वीराजच्या हळदीला आई हळद लावला आली पृथ्वीराजची हळदीला. बघू शकता कसा फोटो काढतात. आई नाच मस्त पैकी. ताईने सगळं एकदम मला पहिल्याच मागला तोंडात लाव.
लावते हे बघ लावताना कालवा नाही मी मेकअप नाही करत डायरेक्ट काकीने चापडच मारले डायरेक्ट. अरे वा 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 ये बदला. काकू कसं वाटते? पट्टे ते शॉट एकदम. उडालाय माझे. कसा वाटला ताई तुला? माझी डोळ्यान गेली डोळ्यान गेली. परत लावायची जाम येते की काय? तिने पण लावले. जाम लावले मला जाम मागवले. तर आपण काही शॉर्ट घेतोय तर या शॉर्ट घेण्यासाठी ना ताईची तर हाईट जाम कमी आहे पण तिने त्याच्यासाठी जुगाड काय लावला बघा. जर बाजू उतर खाली बघ आता पाठ घेतलाय जुगाड म्हणून. इथं बांगडा फ्राय कर. बांगडा ना बांगडा फ्राय मस्त की मच्छी बघून येतं आणि फ्राय करतात फुल. आई कशा जेवणासाठी का चाकण्यासाठी? चाकण्यासाठी. चाकणा आणि जेवणा दोन्हीसाठी एकदम स्पेशल आहे. बांगडा स्पेशल एकदम मस्त आहे. हो हे नसेल तर दारू जाईल काय त्यांना. चाकणा पहिला पाहिजे. किती बांगडे आहेत आणि सगळं आता ताई मस्त की त्यांना मॅरिनेट करून घेतात बांगड्यांना. किती किलो आहेत तरी बांगडे? 1.25 किलो. 1.25 किलो बांगडे आहेत. अशी चिकन बिर्याणी आणि इकडे काय हा कसं आहे? चिकन आहे. अच्छा हा चिकन आहे सुका चिकन रस्सावाला रस्सा चिकन आहे. इकडे देखील चिकन आहे. रस्सा इथे मच्छीचा कालवण आहे. डाल भात पण आहे काय? व्हेजवाल्यांना डाल भात आहे स्पेशल. दुपारी जिथे जेवलो तिथेच आता जेवणाची सुरुवात देखील झालेली आहे. जेवायची सुरुवात चालू आहे. सगळ्या संगत बसलेले आहेत. हॅलो हाय. खूप अशी गर्दी झालेली आहे. फुल गर्दी झाली आहे हळद लावण्यासाठी. सगळेजण आता हळद लावायला येत आहेत दादाला. भाऊजींची सगळी पाहुणी मंडळी आलेली आहेत. भाऊजी आपले आपणच ओळख करून द्या आपल्या पाहुणे मंडळींची सगळ्यांची. हे माझे सर्व फ्रेंड सर्कल आहे. शाळेपासून कॉलेजपर्यंत सर्व मी सोबत येते. सर्व आता शाळेपासून तर शाळेपासून ते कॉलेजपर्यंत अजूनपर्यंत सोबत आहोत सर्व आम्ही. पूर्ण फ्रेंड सर्कल. भारी भारी. नमस्कार दादा सगळ्यांना. नमस्कार. आणि हे सर्व आमचे जावई परिवार सर्व जावई परिवार. नमस्कार दादा. नमस्कार. हा भाऊ जावई परिवार आणि भाऊ. ताईचा पण लुक बघू शकता. पूर्ण मस्त अशी साडी घालते आणि खूप सुंदर आहे का. भारी एकदम दिसते. मस्त लुक केलाय. इंक्रीज केलाय का अजून पण आहेत? अजून एक छोटे आहे. छोटेने केलाय. एक डान्स कर. तर आता जिकडे तिकडे पब्लिक खायला पियाला बसलेली आहे आणि आता थोडा डान्स करायला येते सर्व. तर सगळ्यांचे व्हिडिओज आपण घेऊया आपण.
फर्स्ट टाइम आपण बोडणीची हळद केली, रेवस बोडणी. तर खूप मस्त आणि एक्सपिरियन्स राहिला, पण मस्त मजा आली, खूप एन्जॉय केला. तर आता निघालो आपल्या परतीच्या प्रवासाला. तर उद्या भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये त्यांच्या लग्नाला. तर तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आणि त्यांच्या गावामध्ये एक पद्धत खूप चांगली आहे का 1 वाजता पूर्ण DJ वगैरे सगळं काय बंद केला जातो, कारण का त्यांच्या गावाची असा नियमच आहे लागू केला आहे का 7च्या आत लग्न लागला पाहिजे आणि 1 वाजेपर्यंतच लास्ट DJ वाजेल. त्याच्यामुळेच बहुतेक तरी सकाळी DJ फुल वाजवत होते आणि फुल पोरं पण नाचत होती, फुल धिंगाणा होता सकाळचा. पण मजा आली, काहीतरी नवीन एक आपल्याला पद्धत बघायला भेटली आणि खूप मस्त एन्जॉय केला. तर गुड नाईट. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला. तर भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.